या सर्वच महाबोधी महाविहार तथा दीक्षाभूमी सौंदर्यीकरण या आंदोलनाला सहकार्य, पाठिंबा आणि पुढाकार या तिन्ही गोष्टी आहेत. तेव्हा महाबोधी महाविहार या विहाराच्या समितीमध्ये आंबेडकर घराण्याचा एक सदस्य असणे काळाची गरज आहे. तेव्हाच हे प्रगतीपथावर सगळं काम जाईल. या दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये सुद्धा आंबेडकर घराण्याचा एक सदस्य असणं आवश्यक आहे. जसं की चैत्यभूमी आंबेडकर घराण्याच्या ताब्यात आहे आणि त्याची सुव्यवस्था व्यवस्थितपणे आहे. जसं की या नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये सौंदर्यीकरणाच्या नावावर फार मोठा गड्डा खोदला होता. तो विषय मी हाताळणार नाही. आता ती शिवरामध्ये आहे. समता सैनिकांच्या वतीने त्या ठिकाणी आंदोलनाचा पुढाकार घेऊन आंदोलन केलेलं आहे. अधिक खोल जाणार नाही कारण त्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आता मी भिक्खू संघामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी दिनांक 6 तारखेपासून मी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा शाखेला पत्र देऊन त्यांच्या परवानगीने मी या ठिकाणी या आंदोलनामध्ये आलेलो आहे. आता हे आंदोलन येथून थांबणार नाही. तर जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळणार नाही, बीटी ऍक्ट रद्द होणार नाही आणि दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचा मुद्दा मार्गाला लागणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. नमो बुद्धाय, जय भीम.